स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी कोपरगाव शहरात गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा बाईक रॅलीचा जोशपूर्ण माहोल पाहायला मिळाला। कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने या रॅलीत विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। केंद्र व राज्य शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला व्यापक स्वरूप देण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषद कार्यालयापासून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली। हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांमुळे शहरातील वातावरण काही काळ देशभक्तीच्या रंगात रंगून गेले। या रॅलीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत आणि नगराध्यक्ष पराग संदान यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। यावेळी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला। दरम्यान नगर परिषद परिसरात स्वाक्षरी मोहीम आणि सेल्फी पॉइंटसह विविध जनजागृतीपर उपक्रमही घेण्यात आले। हर घर तिरंगाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। तिरंगा केवळ ध्वज नाही तर देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे, या भावनेतून नागरिकांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। प्रथमतः सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव नगर परिषद व शहरातील शाळा व सामाजिक संघटनांतर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं होतं आणि त्याला उत्स्फूर्त असा नागरिकांनी प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे, सर्व शाळांचे व नगर प्रशासनाचे आणि सगळ्याच सामाजिक संघटनांचे मी आभार मानतो। आणि प्रत्येक नागरिकांनी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे आव्हान केलं हर घर तिरंगा, तर उद्यापासून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून आपल्या देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे। कारण आपण जर बघितलं तर सर्व जाती धर्म भेद विसरून आपण या भारतासाठी, स्वातंत्र्यासाठी सगळ्या ज्या थोर पुरुषांनी बलिदान दिलं त्यांनाही नमन करण्याचा एक आपला दिन असतो आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासामुळे आज आपण हा दिवस बघतो आहोत। आणि या इतिहासाची एक परंपरा आणि एक आपल्याला कुठेतरी त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता असे विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे आणि आपणही सगळ्यांनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो। आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने यावर्षी केंद्र सरकार आणि राज्य शासन यांनी हर घर तिरंगा अभियानाचं आयोजन केलेलं आहे। या अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगाव नगरपालिकेच्या शाळांमध्ये रॅली असेल, रांगोळी स्पर्धा असेल आणि देशभावना जागृत करणारे विविध अभियान राबवले जात आहेत। त्या अनुषंगाने आज नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांमध्ये हर घर तिरंगा अभियानाकरिता बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या ठिकाणी सेल्फी पॉइंट्स असतील, सह्यांची मोहीम असेल, या पद्धतीचे अभियान राबवण्यात येत आहे। तरी मी मुख्याधिकारी या नात्याने कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावरती तिरंगा उभं राहून आपल्या देशाची मान उंचावावी असं अपेक्षा आणि आवाहन करत आहे। जय हिंद।